नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.4 यातील फर्स्ट आणि सेकंड हे दोन क्वेश्चन आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत. आज आपल्याला क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करायचा आहे. यातील सर्व सब क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. येथे x आणि y च्या वेगवेगळ्या व्हॅल्यू आहेत. तर आपल्याला शो दॅट dy/dx = -y/x हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. x आणि y च्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत, त्या वेगवेगळ्या आहेत, तरी पण आपल्याला dy/dx ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. फर्स्ट आणि सेकंडमध्ये आपण सर्व बेसिक पाहिलेलं आहे. येथे आपण सोल्युशन लिहिणार आहोत. x = ही व्हॅल्यू आहे a रूटमध्ये sec θ मायनस tan θ. येथे a हा कॉन्स्टंट आहे, सपोज 1 नंबर, आणि y ची व्हॅल्यू आहे a रूटमध्ये sec θ प्लस tan θ. दोन्ही टर्म सारख्या आहेत, साईन अपोजिट आहेत. येथे मायनस आहे, येथे प्लस आहे. जर आपण दोघांचा मल्टिप्लिकेशन घेतला तर sec स्क्वेअर θ मायनस tan स्क्वेअर θ होईल, बरोबर आहे. त्यासाठी आपण काय करू, दोघांचा मल्टिप्लिकेशन घेऊ. आपण या दोन इक्वेशनचं आपण मल्टिप्लिकेशन घेऊ. मल्टिप्लाय किती सोपं होईल पहा आता. मल्टिप्लाय इक्वेशन 1 and 2. लेफ्ट साईडचा मल्टिप्लिकेशन x × y xy होईल, बरोबर आहे. आणि हा मल्टिप्लिकेशन a × a स्क्वेअर होईल. किंवा असंही करा, ही व्हॅल्यू sec θ मायनस tan θ मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला a, आणि ही व्हॅल्यू आहे sec θ प्लस tan θ. Therefore xy a × a स्क्वेअर होईल. sec θ मायनस tan θ, sec θ प्लस tan θ येथे मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये काय राहील, a मायनस b a प्लस b याप्रमाणे. म्हणजे काय होईल, sec स्क्वेअर θ मायनस tan स्क्वेअर θ. येथे tan आहे, येथे sec आहे. sec आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, 1 प्लस tan स्क्वेअर θ म्हणजे काय, sec स्क्वेअर θ, बरोबर आहे. हे कॅन्सल करण्यासाठी आपण या व्हॅल्यू ऐवजी ही व्हॅल्यू पुट करू. sec स्क्वेअर θला आपल्याला असं लिहिता येईल, 1 प्लस tan स्क्वेअर θ, sec स्क्वेअर θ म्हणजे काय, 1 प्लस tan स्क्वेअर θ मायनस हे tan स्क्वेअर θ ॲज इट इज. हे प्लस आहेत, हे मायनस आहे, कॅन्सल होईल, बरोबर आहे. देअरफॉर a स्क्वेअर स्क्वेअर रूटमध्ये 1 राहील इक्वल टू a स्क्वेअर. देअरफॉर xy. आता किती सिम्पल झालेलं आहे. xy = a स्क्वेअर. a स्क्वेअर हा कॉन्स्टंट आहे. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. येथे आपण x ने डिफरन्शिएट करू, कारण आपल्याला dy/dx ची व्हॅल्यू काढायची आहे. पुढे लिहिणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर येथे मल्टिप्लिकेशन आहे, येथे आपण प्रोडक्ट रूल अप्लाय करणार. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, सेकंडची डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy/dx. येथे प्लस करणार आपण, सेकंड फंक्शन ॲज इट इज y, आणि फर्स्टची डेरिव्हेटिव्ह 1 होईल, बरोबर आहे. × 1 म्हणजे × 1 लिहिण्याची गरज नाही. इक्वल टू हा कॉन्स्टंट आहे a स्क्वेअर, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, dy/dx. या साईडला फक्त dy/dx राहू देऊ आपण. इक्वल टू हा प्लस y, या साईडला मायनस y होईल, बरोबर आहे. आता देअरफॉर dy/dx हा x इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडे डिव्हिजनमध्ये येईल, म्हणजे -y/x. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, बरोबर आहे. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूव्ह झालेलं आहे. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन. सब क्वेश्चन सेकंड. सोल्यूशन x = e⁻sin 3t आहे. e ला पॉवर फंक्शन आहे. आपण दोन्ही साईडला लॉग अप्लाय करू, कारण आपल्याला आन्सर पण लॉगमध्ये आणायचं आहे. त्यामुळे काय करू, आपण दोन्ही साईडला लॉग अप्लाय करू. देअरफॉर log x इक्वल टू, दोन्ही साईडला लॉग अप्लाय केला, log e⁻sin 3t.
देअरफॉर लॉग एक्स इक्वल टू हा पॉवर समोर येईल कारण इथे लॉग आहे साईन 3t इंटू लॉग ई बरोबर आहे. लॉग ईची व्हॅल्यू 1 असते सिन्स लॉग ई इक्वल टू 1 येथे 1 पुट केला तर आन्सर आपल्याला साईन 3t मिळेल. देअरफॉर लॉग एक्स इक्वल टू साईन 3t कारण ही व्हॅल्यू 1 आहे. साईन 3t इंटू 1 म्हणजे काय होईल साईन 3t. आता आपण काय करू डेरिव्हेटिव्ह घेऊ. इकडे व्हेरिएबल टी आहे विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. देअरफॉर लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/x परंतु विथ रिस्पेक्ट टू टी पाहिजे आपल्याला. लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/x येईल परंतु एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे dx/dt इक्वल टू साईन 3t डेरिव्हेटिव्ह कॉस 3t परंतु या 3tची डेरिव्हेटिव्ह पुन्हा 3 येणार आहे बरोबर आहे. देअरफॉर dx/dt ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल. हा एक्स इकडे डिव्हिजनमध्ये आहे इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येईल म्हणजे 3 हे 3 हा एक्स आणि इंटू कॉस 3t. dx/dt ही व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण त्याप्रमाणे याची पण डेरिव्हेटिव्ह आपण काढणार आहोत. y इक्वल टू काय दिलेलं आहे ईचा पॉवर कॉस टी कॉस 3t दोन्ही साईडला लॉग अप्लाय करू. देअरफॉर लॉग y इक्वल टू लॉग ई दोन्ही साईडला लॉग अप्लाय केला आपण कॉस 3t. आता हा पॉवर समोर घेऊ आपण. देअरफॉर लॉग y इक्वल टू कॉस 3t इंटू लॉग ई ही व्हॅल्यू 1 आहे बरोबर आहे म्हणजे आन्सर आपल्याला कॉस 3t मिळेल. पुढे लिहितो देअरफॉर लॉग y इक्वल टू कॉस 3t कॉस 3t. आता विथ रिस्पेक्ट टू टी आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. देअरफॉर इथे लॉग y आहे लॉग yची डेरिव्हेटिव्ह 1/y परंतु विथ रिस्पेक्ट टू टी आहे म्हणजे dy/dt इक्वल टू कॉस 3t डेरिव्हेटिव्ह मायनस साईन 3t परंतु या 3tची डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावी लागेल. 3tची डेरिव्हेटिव्ह 3 इंटू टी ज्याप्रमाणे 3x डेरिव्हेटिव्ह 3 आहे त्याप्रमाणे 3t डेरिव्हेटिव्ह 3. देअरफॉर आपल्याला काय पाहिजे dy/dt हा y इकडे पास करू आपण हे 3 हे मायनस साईन हे 3 हा y इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येईल 3y आणि साईन 3t बरोबर आहे. दोन्ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट केल्या. नाऊ आपल्याला पाहिजे dy/dx. आपण काय फाइंड आउट केलेलं आहे dx/dt आणि येथे dy/dt परंतु आपल्याला काय पाहिजे dy/dx पाहिजे म्हणजे dy/dx इक्वल टू फॉर्म्युला आहे dy/dt/dx/dt. दोन्ही व्हॅल्यू पुट करू आपण. ही व्हॅल्यू आहे -3y साईन 3t अपॉन ही व्हॅल्यू आहे 3x कॉस 3t इक्वल टू हे 3 आणि हे 3 कॅन्सल होतील. हे 3 आणि हे 3 कॅन्सल होणार नाहीत कारण ते अँगलमध्ये आहेत अँगलची ट्रिपल आहे ती त्यामुळे ते कॅन्सल होणार नाहीत परंतु हे 3 बाहेर आहेत हे कॅन्सल होतील. येथे राहील -y साईन 3t अपॉन येथे x राहील कॉस 3t. ही व्हॅल्यू कशाची आहे dy/dx. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे -y log x log y. -y आलेला आहे x पण आलेला आहे. साईन 3t ऐवजी काय पाहिजे आपल्याला येथे log x पाहिजे. कॉस 3t तर येथे log y पाहिजे. मागच्या इक्वेशनमध्ये जा आणि तेथे चेक करा साईन 3t कुठे येथे आहे त्याची व्हॅल्यू आपण काय पुट करू शकतो log x बरोबर आहे. म्हणजे हे जे साईन 3t आहे त्याला हे पुट करू आपण log x. देअरफॉर आपण सोल्युशन काढलेलं आहे आपला आन्सर हे येत आहे परंतु या व्हॅल्यूचा रेफरन्स इकडे घ्यायचा आपण आणि त्यावरून ते जे विचारलं आपल्याला ते प्रूफ करायचं आहे. dy/dx इक्वल टू हे -y साईन 3t म्हणजे काय log x
अपॉन हा x cos 3t येथे log y पाहिजे. पहा cos 3tची व्हॅल्यू log y असेल, log y बरोबर आहे. ही व्हॅल्यू इथे लिहिणार log y. सपोज याला 1 आणि 2 असे नंबर पण देऊ शकता. 1 आणि हे 2 फ्रॉम 1 and 2. हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. थर्ड सब क्वेश्चन. टर्म सेम आहेत, साइन अपोजिट आहेत, म्हणजे याचा कॉन्जुगेट हा आहे बरोबर आहे. आपण काय करू, दोघांचा मल्टिप्लिकेशन करू. सोल्युशन एक्स आणि वायचा मल्टिप्लिकेशन करणार आहोत आपण. एक्स इक्वल टू टी प्लस 1 आणि अपॉन टी मायनस 1 आणि वायची व्हॅल्यू आहे टी मायनस 1 आणि टी प्लस 1. सपोज 1 नंबर आणि हे आहे 2 नंबर. मल्टिप्लाय 1 and 2. मल्टिप्लाय 1 and 2. लेफ्ट साईडचा मल्टिप्लिकेशन एक्स इंटू वाय होईल. राईट साईडचा मल्टिप्लिकेशन म्हणजे टी प्लस 1 अपॉन टी मायनस 1 मल्टिप्लाय टी मायनस 1 आणि टी प्लस 1. पहा दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन घेतल्यामुळे हे सर्व कॅन्सल होईल बरोबर आहे. हा ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन आहे, हे कॅन्सल होईल. इक्वल टू 1 कॅन्सल झालेला आहे म्हणजे इक्वल टू 1. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. क्वेश्चन नंबर फर्स्ट प्रमाणेच आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर फर्स्ट टर्म ॲज इट इज. येथे प्रोडक्ट रूल, मल्टिप्लिकेशनचा रूल. फर्स्ट टर्म ॲज इट इज सेकंडची डेरिव्हेटिव्ह आणि प्लस सेकंड टर्म ॲज इट इज फर्स्टची डेरिव्हेटिव्ह याप्रमाणे. इक्वल टू हा कॉन्स्टंट आहे, याची डेरिव्हेटिव्ह 0. आपल्याला काय प्रूफ करायचं आहे, वाय स्क्वेअर आला पाहिजे dy/dx. dy/dx आहे परंतु वाय स्क्वेअर आला पाहिजे. येथे वाय आहे, हा वाय इकडे पास केला तरी मायनस वाय होईल. पहा एक्सला आपण काय करू, वायच्या फॉर्ममध्ये पुट करू. सपोज हे 1 नंबर 1 2 आणि हे 3 नंबर. 3 वरून एक्सची व्हॅल्यू काय होईल, 1/y होईल बरोबर आहे. देअरफॉर एक्स ऐवजी आपण पुट करू 1/y, कारण वाय स्क्वेअर आणायचं आपल्याला. हे dy/dx आणि हे प्लस वाय इक्वल टू 0. वाय एक्स वाय इक्वल टू 1, त्यावरून हा एक्स वायच्या फॉर्ममध्ये पुट केला आपण. एक्स इक्वल टू 1/y, ती व्हॅल्यू येथे पुट केली. एक्स ऐवजी 1/y. आता काय करू आपण, वायने मल्टिप्लाय करू इक्वेशनला. मल्टिप्लाय वाय म्हणजे प्रत्येक टर्मला वायने मल्टिप्लाय करू, म्हणजे इथे वाय स्क्वेअर येईल आपल्याला. देअरफॉर वायने मल्टिप्लाय केल्यामुळे 1/y इंटू वाय केला आपण तर वाय कॅन्सल होईल बरोबर आहे. म्हणजे इथे फक्त dy/dx राहील. dy/dx आणि प्लस प्रत्येक टर्मला वायने मल्टिप्लाय करू. वायने मल्टिप्लाय केल्यामुळे वायला वाय स्क्वेअर होईल आणि 0ला वायने मल्टिप्लाय केला आपण तर 0च होईल. हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे. दॅट इज हे म्हणजेच काय, हे आधी वाय स्क्वेअर आहे, आधी वाय स्क्वेअर लिहिणार, नंतर dy/dx आणि इक्वल टू 0. हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे बरोबर आहे. हेन्स प्रूव्ड. पहा टर्म सेम आहेत, साइन अपोजिट आहेत, म्हणजे कॉन्जुगेट असल्यामुळे आपण मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्याला dx/dt dy/dt या व्हॅल्यू काढायची गरज नाही पडली. मल्टिप्लिकेशन केल्यामुळे हे सर्व कॅन्सल झालेलं आहे. एक्स वाय येथे आपण प्रोडक्ट रूल अप्लाय केला आणि विथ रिस्पेक्ट टू एक्सने आपल्याला डायरेक्ट सोल्युशन मिळत आहे. फक्त येथे एक्स ऐवजी 1/y ही व्हॅल्यू पुट केली. यावरून एक्स इक्वल टू 1/y. नंतर आपल्याला वाय स्क्वेअर पाहिजे, त्यामुळे प्रत्येक टर्मला आपण वायने मल्टिप्लाय केलेला आहे. त्यामुळे हा वाय कॅन्सल होईल परंतु येथे स्क्वेअर होईल. नेक्स्ट क्वेश्चन. सब क्वेश्चन 4. पहा एक्सची व्हॅल्यू कॉसच्या फॉर्ममध्ये आहे आणि वायची व्हॅल्यू साईनच्या फॉर्ममध्ये आहे. कॉसला जो पॉवर आहे तो साईनला पॉवर आहे. म्हणजे आपण येथे कॉस टी आणि साईन टी या व्हॅल्यू काढू शकतो. नंतर आपण जर त्याचे स्क्वेअर घेतले आणि ॲडिशन घेतली तर इक्वल टू 1 होईल बरोबर आहे. त्या प्रोसेसने आपल्याला करता येईल किंवा आपल्याला dx/dt dy/dt आपल्या रेग्युलर प्रोसेसने करता येईल. सोल्युशन एक्स इक्वल टू काय आहे, a cos³ t आहे.
डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, देअरफोर म्हणजे dx अपॉन dt होईल. याची डेरिव्हेटिव्ह नंतर या डेरिव्हेटिव्हने आपल्याला डिवाईड करायचं आहे, म्हणजे dy/dx मिळेल आपल्याला. याची डेरिव्हेटिव्ह काय मिळेल, हा एक कॉन्स्टंट आहे, आधी पॉवरची घेणार, पॉवर समोर येईल इंटू 3 आणि पॉवर 1ने कमी होईल म्हणजे कॉस स्क्वेअर टी, परंतु या कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन टी. इथे मल्टिप्लिकेशन आहे, थोडं व्यवस्थित लिहून घेऊ आपण. dx अपॉन dt इक्वल टू, हे मायनस साईन मल्टिप्लिकेशन असल्यामुळे आधी लिहिणार आपण, मायनस 3a कॉस स्क्वेअर टी इंटू साईन टी. बरोबर आहे. ही व्हॅल्यू काढली. आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. y इक्वल टू a साईन क्यूब टी आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, देअरफोर dy/dt इक्वल टू, ए कॉन्स्टंट असाच राहील कारण मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, हा ए कॉन्स्टंट अधिक पॉवरचे घेणार, पॉवर समोर येईल आणि पॉवर 1ने कमी होईल साईन स्क्वेअर टी, नंतर या साईन टीचे डेरिव्हेटिव्ह कॉस टी. याप्रमाणे थोडं व्यवस्थित लिहून घेऊ. देअरफोर dy/dt इक्वल टू 3a इंटू साईन स्क्वेअर टी इंटू कॉस टी. एक्सची पण डेरिव्हेटिव्ह काढली आपण आणि वायची पण काढलेली आहे. आता आपण काय करणार, आपल्याला पाहिजे dy/dx. फॉर्म्युला कसा आहे, dy/dt अपॉन dx अपॉन dt. या दोन्ही पण व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत, पुट करू. dy/dt ही व्हॅल्यू आहे 3a साईन स्क्वेअर टी इंटू कॉस टी अपॉन, ही व्हॅल्यू आहे मायनस 3a, मायनस असल्यामुळे येथे लिहिणार आपण सेंटरमध्ये, मायनस 3a कॉस स्क्वेअर टी इंटू साईन टी. काय कॅन्सल होईल, 3 कॅन्सल होतील, ए कॅन्सल होईल. येथे साईन स्क्वेअर आहे, येथे साईन टी आहे. बरोबर आहे. येथे साईन स्क्वेअर टी आहे, येथे साईन टी आहे, म्हणजे हा साईन टी कॅन्सल होईल तर हा स्क्वेअर कॅन्सल होईल. येथे कॉस टी आहे, येथे कॉसला स्क्वेअर आहे, म्हणजे हा कॉस टी कॅन्सल होईल तर येथे स्क्वेअर कॅन्सल होईल. म्हणजे येथे काय राहील, हे मायनस साईन राहणार आहे, साईन टी राहील आणि अपॉन कॉस टी राहील. साईन अपॉन कॉस असल्यामुळे टॅन नका लिहू, कारण आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, हे प्रूफ करायचं आहे, मायनस y अपॉन एक्स. परंतु आन्सर आपल्याला हे आलेलं आहे. आता आपण काय करणार, मायनस साईन तर आलेलं आहे. बरोबर आहे. साईन टी तर येथे y पाहिजे, कॉस टी तर येथे एक्स पाहिजे, 1/3. आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेले आहे, परंतु आन्सर हे मिळत आहे आपल्याला. आपल्याला आन्सर काय पाहिजे, या फॉर्ममध्ये पाहिजे, y अपॉन एक्स. मायनस साईन आलेला आहे, परंतु साईन टी येथे y आहे, म्हणजे वायची व्हॅल्यू साईनच्या फॉर्ममध्ये कशी लिहिता येईल आपल्याला. वायची व्हॅल्यू ही आहे. बरोबर आहे. वायची व्हॅल्यू ही दिलेली आहे आपल्याला, त्यावरून साईन टीची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. वाय इक्वल टू काय आहे, वाय इक्वल टू ए साईन क्यूब टी आहे. बरोबर आहे. यावरून साईन टीची व्हॅल्यू, इथे क्यूब आहे म्हणजे क्यूब रूट घ्यावं लागेल आपल्याला. सपोज वाय अपॉन ए, हा ए इकडे पास केला आपण, क्यूब रूट घेतलं. क्यूब रूट म्हणजे काय, 1/3 पॉवर. क्यूब रूट म्हणजे 1/3 पॉवर. बरोबर आहे. तर इकडे काय होईल, फक्त साईन टी होईल. म्हणजे साईन टीची व्हॅल्यू ही लिहू शकतो आपण, हे मायनस साईन ॲज इट इज. साईन टीची व्हॅल्यू काय लिहिणार आपण, वाय अपॉन ए, याचा पॉवर 1/3. त्याचप्रमाणे कॉस टी, ती व्हॅल्यू आपल्याला एक्सच्या फॉर्ममध्ये पाहिजे. एक्स इक्वल टू हे आहे, तर कॉस टी इक्वल टू काय होईल, क्यूब रूट घेणार, म्हणजे एक्स अपॉन एचं क्यूब रूट होईल. बरोबर आहे. एक्स अपॉन ए याचंही क्यूब रूट होईल. हा ए आणि हा ए कॅन्सल होईल. बरोबर आहे. म्हणजे काय मिळेल, मायनस वाय अपॉन एक्स याचंही क्यूब रूट. दोघांनाही पॉवर सेम आहे, त्यामुळे हे आन्सर मिळेल आपल्याला. देअरफोर dy/dx. आपला आन्सर हे आलेला आहे, परंतु साईन टीची व्हॅल्यू आपल्याला वायच्या फॉर्ममध्ये पाहिजे.
त्यामुळे आपण वायवरून साईन टीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे. साईन टीची व्हॅल्यू काढण्यासाठी येथे आपल्याला क्यूब रूट घ्यावा लागेल. बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फिफ्थ सब क्वेश्चन. एक्स इक्वल टू ही व्हॅल्यू आहे, वाय इक्वल टू ही व्हॅल्यू आहे. आपल्याला dy बाय dxची व्हॅल्यू ही दाखवायची आहे. पहा क्वेश्चन नंबर 4 प्रमाणेच आहे. सोल्युशन, एक्स इक्वल टू याची डेरिव्हेटिव्ह काढणार आपण. नंतर याच्या डेरिव्हेटिव्हने याच्या डेरिव्हेटिव्हला आपण डिवाइड करणार. एक्स इक्वल टू 2 कॉस पॉवर 4 आणि येथे t+3 अँगल आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. देअरफॉर dx अपॉन dt इक्वल टू, हा 2 ॲज इट इज, कारण कॉन्स्टंट आहे मल्टिप्लिकेशनमध्ये असाच राहील. आधी पॉवरची घेणार आपण, आधी पॉवरची, नंतर या कॉसची, नंतर या फंक्शनची. आधी पॉवरची म्हणजे पॉवर समोर येईल इंटू पॉवर खाली घेतला आपण. आता पॉवर 1ने कमी होईल म्हणजे कॉस क्यूब, अँगल आहे t+3. बरोबर आहे. पुन्हा या कॉसची पॉवरची, नंतर या कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, अँगल आहे t+3 आणि नंतर पुन्हा या t+3 त्याचे डेरिव्हेटिव्ह 1 येईल. इंटू 1 लिहिण्याची गरज नाही. देअरफॉर dx अपॉन dt इक्वल टू 4 × 2 8 होतील, परंतु हे मायनस साईन आहे मल्टिप्लिकेशनमध्ये, -8 लिहिणार. नंतर कॉस क्यूब t+3 आणि साईन t+3 याप्रमाणे. मायनस साईन सुरुवातीला लिहिलेला आहे. 4 × 2 8 झालेले आहेत. ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू याप्रमाणे. y इक्वल टू काय आहे 3 साईनचा 4th पॉवर, अँगल आहे t+3. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, कारण येथे टी व्हेरिएबल आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. देअरफॉर dy बाय dt, हे आहे dx बाय dt आणि हे आहे dy बाय dt. डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. हे 3 ॲज इट इज, 4 पॉवर समोर येईल, पॉवर 1ने कमी होईल, साईन क्यूब, अँगल आहे t+3, नंतर साईनचे डेरिव्हेटिव्ह कॉस, अँगल आहे t+3, नंतर t+3चे डेरिव्हेटिव्ह 1 येईल. बरोबर आहे. 1 + 0 म्हणजे इंटू 1 लिहिण्याची गरज नाही. थोडं व्यवस्थित लिहून घेऊ आपण. देअरफॉर dy बाय dt इक्वल टू 4 × 3 12 इंटू साईन क्यूब t+3 आणि कॉस t+3 याप्रमाणे. दोन्ही डेरिव्हेटिव्ह काढले आपण. आता आपण दोघांचा रेशो घेऊ. नाऊ आपल्याला काय पाहिजे dy बाय dx. फॉर्म्युला कसा आहे, dy बाय dtला dx अपॉन dtने आपण डिवाइड करू. इक्वल टू dy बाय dt ही व्हॅल्यू आहे 12 साईन क्यूब t+3 इंटू कॉस t+3 आणि dx अपॉन dt ही व्हॅल्यू आहे. मायनसमध्ये आहे त्यामुळे मायनस साईन आपण लिहिणार. येथे सेंटरमध्ये लिहू. -8 इंटू कॉस क्यूब t+3 इंटू साईन t+3. आपल्याला काय पाहिजे 3/2 पण आला पाहिजे, स्क्वेअर रूट पण आलं पाहिजे. पहा दोन्ही नंबरला आपण 4ने डिवाइड करू. हे मायनस साईन 4ने डिवाइड केल्यामुळे हे 2 होतील आणि हे 3 होतील. बरोबर आहे. म्हणजे येथे 3 राहील. आता येथे कॉस t+3 आहे, येथे कॉसला क्यूब आहे. पहा ही टर्म कॅन्सल होईल तर येथे क्यूबचं स्क्वेअर होईल. बरोबर आहे. म्हणजे एक कॉसची टर्म येथे कॅन्सल होईल. हे कॅन्सल होईल तर येथे स्क्वेअर होईल. बरोबर आहे. म्हणजे आपण येथे स्क्वेअर राहील. साईन हे मायनस हे 3, कारण 4ने दोन्ही नंबरला आपण डिवाइड केलेलं आहे. 2 आणि 3 राहतील. -3 हे साईनचा इथे स्क्वेअर राहील. स्क्वेअर t+3 ही टर्म कॅन्सल आहे. जेथे क्यूब आहे तेथे स्क्वेअर होईल. आता बरोबर आहे. हे 2 येथे कॉसचा क्यूब होता, येथे स्क्वेअर होईल कारण वरची एक टर्म आपण कॅन्सल केलेली आहे.
याप्रमाणे आन्सर आलेला आहे, बरोबर आहे. साईन स्क्वेअर टी प्लस 3, साईन स्क्वेअर टी प्लस 3, यावरून आपल्याला साईन स्क्वेअर टी प्लस 3ची व्हॅल्यू काढायची आहे. स्क्वेअर पाहिजे आपल्याला, येथे फोर्थ पॉवर आहे म्हणजे याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. हे -3 साईन स्क्वेअर हे y अपॉन 3 इकडे डिव्हिजनमध्ये आले, इथे आपण स्क्वेअर केला, फोर्थ पॉवर आहे, जर इथे आपण स्क्वेअर केला टी प्लस 3 म्हणजे याचं स्क्वेअर रूट घेतलं तर पॉवर 2 होईल, परंतु इकडे स्क्वेअर रूट साईन येणार आहे. यावरून आपण असं लिहू शकतो, आपल्याला ही व्हॅल्यू पुट करायची आहे साईन स्क्वेअर टी प्लस 3, ती वायवरून पुट करायची आपल्याला, बरोबर आहे, कारण आपल्याला वाय आला पाहिजे. म्हणजे येथे काय येईल, स्क्वेअर रूटमध्ये y अपॉन 3, स्क्वेअर रूटमध्ये y अपॉन 3, हे 2 ॲज इट इज. त्याप्रमाणे कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची. कॉस स्क्वेअर, यावरून कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू काय होईल, हे x अपॉन 2, येथे कॉस स्क्वेअर पाहिजे आपल्याला, म्हणजे फोर्थ पॉवर आहे म्हणजे स्क्वेअर रूट घ्यावं लागेल, इकडे स्क्वेअर रूट करणार, इकडे फोर्थ पॉवर आता स्क्वेअर होईल. फोर्थ पॉवर आहे परंतु आता स्क्वेअर होईल, बरोबर आहे, कारण इकडे आपण स्क्वेअर रूट घेतलेला आहे. यावरून असं लिहू शकतो आपण, बरोबर आहे, कॉस स्क्वेअर टी प्लस 3, याला आपण या फॉर्ममध्ये लिहिणार, स्क्वेअर रूटमध्ये x अपॉन 2, याप्रमाणे. इरेज करतो मी, तुमच्या लक्षात आलेलं आहे, हे इरेज केलेलं आहे, तुमच्या लक्षात आलेलं आहे. 1 नंबर आणि हे 2 नंबर, एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू, त्यावरून आपण या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. पुढे लिहितो, हे -3 अपॉन 2 आहेत, बरोबर आहे. आता हे स्क्वेअर रूटमध्ये आहेत y अपॉन 3, 1 अपॉन असल्यामुळे हे काय होईल, हा रेसिप्रोकल होईल, म्हणजे इंटू साईन केला आपण तर हे 2 वर जातील आणि हे रूट x खाली येतील, बरोबर आहे. असं लिहू शकतो आपण. सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, हे यायलाच पाहिजे. मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे एकाच स्क्वेअर रूट साईनमध्ये लिहू शकतो आपण, -3 अपॉन 2, एकाच स्क्वेअर रूटमध्ये 2y अपॉन 3x, असंही लिहिता येईल आपल्याला, बरोबर आहे. परंतु आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, मायनस साईन आलेला आहे, 3 अपॉन 2 आलेले आहेत, परंतु येथे 2 अपॉन 3 आहेत. आता आपण काय करू, हा 3 स्क्वेअर रूटमध्ये पास केला आपण तर स्क्वेअर होऊन जाईल, बरोबर आहे. 3चे 9 होतील, 9 × 2 म्हणजे मल्टिप्लिकेशन होईल. हे मायनस साईन 3ला मध्ये पास केला आपण तर 9 होऊन जातील, 9 बाहेर आले तर 3 होतील, परंतु 3 मध्ये गेला स्क्वेअर रूटमध्ये तर स्क्वेअर होऊन जाईल, म्हणजे 3चे 9 होतील, येथे 2 आहेत, 9 × 2 18 होतील, म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये 18y होईल, अपॉन हे 2, या 2चा स्क्वेअर होईल आणि मध्ये जाईल, बरोबर आहे. 2चा स्क्वेअर 4 होईल, 4 × 3 12x, इक्वल टू हे मायनस साईन, दोन्ही नंबरला 6ने डिवाईड करू आपण, 6ने डिवाईड केल्यामुळे हे 3y होतील, 3y, आणि हे काय होतील, हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे, बरोबर आहे. हेन्स प्रूव्ड. ही आली dy/dx ची व्हॅल्यू, बरोबर आहे, dy/dx. देअरफॉर dy/dx इक्वल टू मायनस स्क्वेअर रूटमध्ये 3y अपॉन, हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ केलेलं आहे आपण. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन 6 सोल्यूशन. x इक्वल टू log of 1 plus t square differentiating with respect to t, therefore dx upon dt इक्वल टू, लॉगचे डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x म्हणजे हा ब्रॅकेट आहे 1 प्लस टी स्क्वेअर, नंतर या ब्रॅकेटचे डेरिव्हेटिव्ह 1चे डेरिव्हेटिव्ह 0 आणि टी स्क्वेअरचे डेरिव्हेटिव्ह 2t, बरोबर आहे. देअरफॉर dx अपॉन dt हे असं लिहू शकतो आपण 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ही व्हॅल्यू आली dx अपॉन dt. आता yची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, y इक्वल टू t मायनस टॅन इनवर्स t डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t, देअरफॉर dy/dt. टीचे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 1 येईल,
मायनस हा कॉन्स्टंट नाही व्हेरिएबल आहे, त्यामुळे डेरिव्हेटिव्ह 1 येईल. ज्याप्रमाणे एक्सचे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण 1 घेतो, त्याप्रमाणे टीचे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी 1 येणार आहे. हे मायनस साईन आणि इनवर्सचे डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे टी स्क्वेअर. याप्रमाणे पहा टॅन इनवर्स टी डेरिव्हेटिव्ह याप्रमाणे येणार आहे. पहा टॅन इनवर्स एक्स त्याचे डेरिव्हेटिव्ह आपण काय घेतो 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, परंतु येथे टी आहे त्यामुळे टी स्क्वेअर. देअरफॉर dy बाय dt येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण, तर 1 प्लस टी स्क्वेअर मायनस 1 म्हणजे 1 1 कॅन्सल होतील, टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला ही व्हॅल्यू मिळणार आहे. बरोबर आहे. नाऊ dy बाय dx म्हणजे काय, dy बाय dt त्याला डिवाईड करणार आपण dx बाय dtने. ही व्हॅल्यू आहे टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. बरोबर आहे. त्याला डिवाईड करणार आपण या व्हॅल्यूने, डिवाईड म्हणजे याप्रमाणे 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. हे साईन अपोजिट केलं आपण, मल्टिप्लिकेशन केलं तर हा रेसिप्रोकल होईल 1 प्लस टी स्क्वेअर. डिव्हिजन आहे, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हा रेसिप्रोकल होईल 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन 2t. पहा सपोज हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट येथे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे हे कॅन्सल होतील. बरोबर आहे. हा टी आणि इथे स्क्वेअर आहे कॅन्सल होईल, म्हणजे काय राहील फक्त टी राहील आणि खाली 2 राहतील. ही व्हॅल्यू आहे dy बाय dx. पहा dy बाय dxची व्हॅल्यू आपल्याला ही मिळत आहे. बरोबर आहे. परंतु आन्सर हे आहे, म्हणजे इथे 2 आलेला आहे, परंतु टीची व्हॅल्यू आपल्याला काय पाहिजे, ही व्हॅल्यू पाहिजे. 2 आहे परंतु टीची व्हॅल्यू एवढी आली पाहिजे. पहा एक्स इक्वल टू काय आहे, पहा एक्स इक्वल टू लॉग 1 प्लस टी स्क्वेअर आहे. येथे बेस काहीही नाही आहे, म्हणजे बेस ई आहे. बरोबर आहे. म्हणजे हा जो बेस आहे त्याचा पॉवर हा एक्स घेतला आपण, तर हा लॉग कॅन्सल होईल, फक्त आन्सर काय मिळेल 1 प्लस टी स्क्वेअर. याप्रमाणे आपल्याला टीची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे ई रेस टू एक्स हा 1 या साईडला आणला तर इकडे टी स्क्वेअर राहील. बरोबर आहे. आपल्याला टी पाहिजे म्हणजे स्क्वेअर रूट घेऊ आपण, म्हणजे ईचा पॉवर एक्स मायनस 1 इक्वल टू काय होईल टी. दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेतला आपण. बरोबर आहे. म्हणजे टीची व्हॅल्यू आपण ही पुट करू शकतो. बरोबर आहे. यावरून आपण हे लक्षात राहू द्या, येथे बेस ई घेऊन आपण हा लॉग कॅन्सल केलेला आहे आणि त्यावरून व्हॅल्यू काढलेली आहे. बरोबर आहे. एवढं लक्षात राहू द्या. इक्वल टू टी म्हणजे काय, ही व्हॅल्यू स्क्वेअर रूटमध्ये ईचा पॉवर एक्स मायनस 1 आणि अपॉन 2 हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. dy बाय dx इक्वल टू ही व्हॅल्यू, हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे आपण प्रूव्ह केलेलं आहे, हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन 7 सोल्युशन. पहा येथे साईन एक्स आहे, आपल्याला साईन एक्स आला पाहिजे, परंतु येथे इनवर्स आहे, त्यामुळे इनवर्सला आपण साईन एक्समध्ये कन्वर्ट करू. पहा एक्स इक्वल टू साईन इनवर्स ईचा पॉवर टी आहे. देअरफॉर म्हणजे हा साईन या साईडला आणला आपण, साईन एक्स केला आपण, तर इकडे काय होईल ईचा पॉवर टी होईल. बरोबर आहे. इनवर्स कॅन्सल केलं तर साईन इकडे येईल, म्हणजे साईन एक्स इक्वल टू ईचा पॉवर टी. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, म्हणजे काय होईल साईनचे डेरिव्हेटिव्ह कॉस टी. पहा विथ रिस्पेक्ट टू टी आहे, साईनची घेतली आपण, परंतु या एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी dx अपॉन dt हे पण येणार आहे इथे. बरोबर आहे. ई रेस टू टी त्याचे डेरिव्हेटिव्ह ई रेस टू टी. आपल्याला काय पाहिजे dx अपॉन dt, म्हणजे ईचा पॉवर टी. पहा इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, इकडे डिव्हिजनमध्ये येतील कॉस टी. याप्रमाणे ही डेरिव्हेटिव्ह काढली आपण. आता ही डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत. वायची व्हॅल्यू काय आहे, स्क्वेअर रूटमध्ये 1 मायनस ईचा पॉवर 2t आहे.
डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, देअरफॉर dy बाय dt इक्वल टू, रूटमध्ये फंक्शन आहे म्हणजे रूटमध्ये एक्स असेल तर आपण डेरिव्हेटिव्ह काय लिहितो याची 1/2 रूट एक्स, बरोबर आहे. याची डेरिव्हेटिव्ह ही आहे, त्याप्रमाणे याची डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स, एक्स म्हणजे एवढं फंक्शन आहे 1 मायनस ईचा पॉवर 2t. पुन्हा याची डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल, 1चे डेरिव्हेटिव्ह 0 होईल, 1 मायनस ईचा पॉवर 2t ही पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला, 1ची डेरिव्हेटिव्ह 0 होईल मायनस ईचा पॉवर 2t, पुन्हा याची डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल आपल्याला, 2tची डेरिव्हेटिव्ह 2 होणार आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय मिळेल आपल्याला, -2 ईचा पॉवर 2t, बरोबर आहे. मल्टिप्लाय करणार आपण याची डेरिव्हेटिव्ह, ती येत आहे -2 ईचा पॉवर 2t. येथे ब्रॅकेट केलेला आहे कारण साईन मायनस येत आहे. ब्रॅकेट नाही केला तर मायनस नाही, दोन टर्म सेपरेट होतील, परंतु मल्टिप्लिकेशन असल्यामुळे आपण येथे ब्रॅकेट केलेलं आहे. देअरफॉर dy बाय dt, थोडं व्यवस्थित लिहून घेऊ आपण, dy बाय dt इक्वल टू, हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील कारण मल्टिप्लिकेशन आहे, बरोबर आहे. हे 2 वर आहेत, हे 2 खाली आहेत, कॅन्सल होतील, हे मायनस साईन राहील, इक्वल टू मायनस साईन मायनस ईचा पॉवर 2t, ईचा पॉवर 2t आणि अपॉन खाली काय राहील, स्क्वेअर रूटमध्ये 1 मायनस ईचा पॉवर 2t. याप्रमाणे आपली डेरिव्हेटिव्ह आलेली आहे, बरोबर आहे. आता आपल्याला काय पाहिजे, dy बाय dx. नाऊ dy बाय dx इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt. येथे dy असल्यामुळे आधी dy, येथे dx असल्यामुळे आधी नंतर dx. याप्रमाणे व्हॅल्यू पुट करू आपण, ही व्हॅल्यू dy बाय dtची व्हॅल्यू मायनस ईचा पॉवर 2t अपॉन स्क्वेअर रूटमध्ये 1 मायनस ईचा पॉवर 2t, बरोबर आहे. याला आपल्याला डिवाईड करायचं आहे म्हणजे असं लिहिणार आपण, ही डेरिव्हेटिव्ह ईचा पॉवर t आणि कॉस t असं करा, किंवा या साईनला तुम्ही असंही लिहू शकता. दोघांचा रेशो घ्यायचा आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे हे काय होईल, ईचा पॉवर 2t अपॉन स्क्वेअर रूटमध्ये 1 मायनस ईचा पॉवर 2t. हे साईन आपण मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट केलं तर हे कॉस t वर जातील, रेसिप्रोकल होईल आणि वरची टर्म खाली येईल, बरोबर आहे. याप्रमाणे ईचा पॉवर किती आहे, मायनस ई, पॉवर 2t आहे, पॉवरचा मल्टिप्लिकेशन होतो म्हणजे आपल्याला असंही लिहिता येईल et आणि याचाही स्क्वेअर, हे काय होईल 2tच होईल पॉवर, बरोबर आहे. म्हणजे येथे काय आहे, ईचा पॉवर 2t आहे, ईचा पॉवर t आहे, ईचा पॉवर t त्याचा स्क्वेअर आहे, बरोबर आहे. म्हणजे हे कॅन्सल होतील, हे कॅन्सल होईल तर येथे हा स्क्वेअर कॅन्सल होईल, बरोबर आहे. म्हणजे मायनस ईचा पॉवर t राहील इंटू हे कॉस t राहील अपॉन स्क्वेअर रूटमध्ये 1 मायनस ईचा पॉवर 2t. याप्रमाणे ही व्हॅल्यू कशाची आहे, dy बाय dx. dy बाय dx आहे, परंतु एवढी व्हॅल्यू किती पाहिजे आपल्याला, साईन x आली पाहिजे. म्हणजे काय करता येईल आपल्याला, ईचा पॉवर t, त्यासाठी आपल्याला साईन x पुट करता येईल, हे मायनस साईन x. ईचा पॉवर t त्याला आपण साईन x पुट केलेला आहे, म्हणजे येथे आपल्याला पुट करता येईल, हे कॉस t ॲज इट इज, हे 1 मायनस ईचा पॉवर 2t. म्हणजे काय आहे, ईचा पॉवर 2t, याचा अर्थ असा होतो ईचा पॉवर t असेल तर त्याला स्क्वेअर आहे, बरोबर आहे. पॉवरचा मल्टिप्लिकेशन 2tच होईल पॉवर. ई रेस टू टी त्याला आपण काय लिहितो, साईन x, बरोबर आहे. म्हणजे येथे आपल्याला असं लिहिता येईल, ईचा पॉवर 2t आहे तर आपल्याला साईन एक्सचा पॉवर लिहिता येईल स्क्वेअर, बरोबर आहे. साईन x त्याचा स्क्वेअर, यावरून ई रेस टू टी ती व्हॅल्यू साईन एक्स आहे, म्हणजे ई रेस टू टी त्याचा स्क्वेअर म्हणजे काय होईल, साईन स्क्वेअर एक्स. याप्रमाणे इक्वल टू हे मायनस साईन एक्स इंटू कॉस एक्स. विथ रिस्पेक्ट टू टी आहे, परंतु साईन एक्सची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स येणार आहे. सॉरी, इथे कॉस टी येणार नाही, साईन एक्सची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स येईल.
बरोबर आहे. कॉस एक्स इथे कॉस एक्स पाहिजे, हे करेक्शन करून घ्या. कॉस एक्स म्हणजे आता डी एक्स अपॉन डी टी, इथे काय येईल कॉस एक्स, टी येणार नाही, म्हणजे इथे पण कॉस एक्स येईल, इथे कॉस एक्स येईल. बरोबर आहे. इथे कॉस एक्स येणार आहे. यालाच आपल्याला असं लिहिता येईल मायनस साईन एक्स इंटू कॉस एक्स अपॉन 1 मायनस साईन स्क्वेअर एक्स म्हणजे काय कॉस स्क्वेअर एक्स, स्क्वेअर रूटमध्ये कॉस स्क्वेअर एक्स. स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट साईन आहे म्हणजे कॅन्सल होतील, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल, म्हणजे ही व्हॅल्यू किती आहे फक्त कॉस एक्स आहे, म्हणजे हा कॉस एक्स आणि एवढं कॅन्सल होईल. बरोबर आहे. काय राहील मायनस साईन एक्स. देअरफोर इकडे काय आहे डी वाय बाय डी एक्स, इकडे काय राहत आहे फक्त मायनस साईन एक्स. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे साईन एक्स प्लस डी वाय बाय डी एक्स. हा साईन एक्स या साईडला पास करू आपण, म्हणजेच काय येईल साईन एक्स प्लस डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 0. हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे. साईन एक्स या साईडला आणला तर प्लसमध्ये येईल, साईन एक्स प्लस डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 0. बरोबर आहे. हेच आपण प्रूफ केलेलं आहे. ईचा पॉवर टी त्याची व्हॅल्यू आपण साईन एक्स पुट केलेली आहे, त्यामुळे येथे पण आपल्याला साईनचा स्क्वेअर होईल. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. सोल्युशन एक्स इक्वल टू 2bt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. हा बी कॉन्स्टंट आहे, इकडे पास करू आपण, म्हणजे एक्स अपॉन बी. बरोबर आहे. 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर फूट, येथे टी म्हणजे आपण टॅन थिटा फूट करू. हे आपण यापूर्वी पाहिलेले आहेत हे फॉर्म्युले. बरोबर आहे. देअरफॉर एक्स अपॉन बी इक्वल टू 2t म्हणजे टॅन थिटा असं पुट करू आपण. 1 प्लस टीला स्क्वेअर असल्यामुळे टॅनला पण स्क्वेअर होईल. ही व्हॅल्यू कशाची आहे फॉर्म्युला तयार होईल हा एक्स अपॉन बी इक्वल टू साईन 2 थिटा. याची व्हॅल्यू किती आहे साईन 2 थिटा. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा, कारण हा कॉन्स्टंट आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा. देअरफॉर हा कॉन्स्टंट आहे 1 अपॉन बी ॲज इट इज. एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा म्हणजे काय येईल डी एक्स अपॉन डी थिटा इक्वल टू साईन 2 थिटा. डेरिव्हेटिव्ह आहे कॉस 2 थिटा, परंतु या अँगलची डेरिव्हेटिव्ह या फंक्शनची 2 थिटा डेरिव्हेटिव्ह फक्त 2 येईल. बरोबर आहे. म्हणजे 2 टाइम्स देअरफॉर डी एक्स अपॉन डी थिटा इक्वल टू हे 1 अपॉन बी इक्वल टू 1 अपॉन बी डी एक्स अपॉन डी थिटा इक्वल टू हे 2 आधी लिहिणार आपण 2 इंटू कॉस 2 थिटा. बरोबर आहे. हे डेरिव्हेटिव्ह काढली आपण, किंवा बीला इकडे पास करू म्हणजे 2b होईल. देअरफॉर डी एक्स अपॉन डी थिटा ही व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, बी इकडे डिव्हिजनमध्ये आहे, इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येईल. 2b इंटू कॉस 2 थिटा. बरोबर आहे. ही डेरिव्हेटिव्ह काढली. आता याची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू. y इक्वल टू ए 1 मायनस टी स्क्वेअर आहे 1 प्लस टी स्क्वेअर. येथे पण पुट करू आपण, पुट टी म्हणजे टॅन थिटा. देअरफॉर y इक्वल टू काय होईल, हा ए इकडे पास करू, y अपॉन ए इक्वल टू म्हणजे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. देअरफॉर y अपॉन ए हा फॉर्म्युला तयार होईल कॉस 2 थिटा. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण विथ रिस्पेक्ट टू थिटा. 1 अपॉन ए कॉन्स्टंट आहे असंच राहील. वायची डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा म्हणजे डी वाय बाय डी थिटा इक्वल टू कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन 2 थिटा. पुन्हा या
टू थीटा त्याचे डेरिव्हेटिव्ह 2 म्हणजे आपण असं लिहू शकतो dy बाय डी थीटा इक्वल टू हा ए इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येईल हे मायनस साईन 2 मायनस 2a साईन 2 थीटा बरोबर आहे. पहा दोन्ही आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला एक्स आणि वायच्या. आता फॉर्म्युला अप्लाय करू आपण. नाऊ फॉर्म्युला कसा आहे dy बाय dx आपल्याला काय पाहिजे dx अपॉन dy पाहिजे. आपण काय फाइंड आउट करत आहोत dy बाय dx परंतु आपल्याला dx अपॉन dy पाहिजे. dx वर पाहिजे dy खाली पाहिजे. नंतर ही डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर आपण त्याचा रेसिप्रोकल करू. पहा dy बाय डी थीटा फॉर्म्युला लिहून घेऊ आपण dy बाय डी थीटा अपॉन dx अपॉन डी थीटा. या दोन्ही पण व्हॅल्यू काढलेले आहेत पुट करू आपण. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू मायनस 2a साईन 2 थीटा आणि ही व्हॅल्यू आहे 2b कॉस 2 थीटा. पहा 2 कॅन्सल होतील. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू मायनस a साईन 2 थीटा मायनस a साईन 2 थीटा आणि इथे राहत आहे b कॉस 2 थीटा इक्वल टू पहा मायनस a अपॉन b आहे बरोबर आहे. साईन 2 थीटा ही व्हॅल्यू काय आहे साईन 2 थीटा यावरून पुट करू आपण x अपॉन b आहे. ही व्हॅल्यू किती आहे x अपॉन b बरोबर आहे. आणि ही व्हॅल्यू किती आहे हा b ॲज इट इज कॉस 2 थीटा. कॉस 2 थीटा ही व्हॅल्यू ही आहे कारण त्या फॉर्ममध्ये आपल्याला प्रूफ करायचं आहे बरोबर आहे. त्यामुळे आपण y अपॉन a ही व्हॅल्यू आपण y अपॉन a पुट करू y अपॉन a. हे काय होईल हे मायनस a अपॉन b इंटू x अपॉन b हे 1 अपॉन असल्यामुळे a वर जाईल आणि y खाली येईल बरोबर आहे. म्हणजे काय होईल मायनस a स्क्वेअर x अपॉन b स्क्वेअर y. वरचा मल्टिप्लिकेशन आणि खालचा मल्टिप्लिकेशन a इंटू a स्क्वेअर इंटू x b इंटू b स्क्वेअर इंटू y. परंतु ही व्हॅल्यू कशाची आहे dy बाय dx आपण फाइंड आउट केलेला आहे परंतु आपल्याला dx अपॉन dy पाहिजे. याचा रेसिप्रोकल करू आपण. देअरफॉर dx अपॉन dy म्हणजे हे वर जातील हे खाली येतील. हे मायनस साईन b स्क्वेअर y अपॉन a स्क्वेअर x याप्रमाणे प्रूफ झालेला आहे. पहा तो फॉर्म्युला आहे dy बाय dx म्हणजे काय 1 अपॉन dx अपॉन dy किंवा येथे x असेल येथे y असेल तर येथे y येईल आणि येथे x येईल. dx अपॉन dy म्हणजे काय 1 अपॉन dy बाय dx त्या व्हॅल्यूचं आपण रेसिप्रोकल केलेलं आहे याप्रमाणे. पहा मित्रांनो याप्रमाणे एक्सरसाइज 1.4 मधील थर्ड क्वेश्चनमधील सर्व सब क्वेश्चन्स आपण सॉल्व केलेले आहेत. क्वेश्चन नंबर 4 आता उद्याच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करू. समजलं मित्रांनो धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.